आणि आगामी निवडणुकांसाठी राज्याच्या संपूर्ण पक्षांच्या रणधुमाळीमध्ये आता आणखी एक नवा पक्ष उदयास आलेला आहे। संभाजी ब्रिगेड निवडणुका लढतेय, त्यांनी निवडणुकांच्या रणसंग्रामात उडी घेतली आहे। संभाजी ब्रिगेड आगामी नगरपंचायती, ग्रामपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिलेली आहे। लवकरच निवडणूक आयोगाकडे संभाजी ब्रिगेड पक्षासाठीही नोंदणी करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। ते हिंगोलीत बोलत होते, त्यामुळे आता राजकारणाच्या मैदानात संभाजी ब्रिगेड आपला जम बसवणार का हे पाहावं लागेल। संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही राजकीय पक्ष सुद्धा नोंदणी केलेली आहे, परंतु 100% समाजकारण आणि 100% राजकारण ही भूमिका घेऊन समाजकारण हेच राजकारण हे शिवसूत्र घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य मतदारसंघ असतील अशा निवडणुकांमध्ये आणि इतर काही वेगवेगळ्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवणार आहोत। कारण महापुरुषांचं नाव घेऊन अनेक पक्ष आले आणि त्यांनी महापुरुषांचं कुठलाही विचार आत्मसात केलेला नाही हे आपल्याला जगाला माहीत आहे। आणि म्हणून एका वेगळ्या पद्धतीनं राजकारण सुद्धा कसं करावं, जसं समाजकारण कसं करावं हे संभाजी ब्रिगेडनं दाखवून दिलेले, तसं राजकारण सुद्धा कसं करता येईल हे संभाजी ब्रिगेड येणाऱ्या काळात दाखवून देईल। आणि संभाजी ब्रिगेडची उद्दिष्ट नेमकी काय आहेत ती आपण जाणून घेऊया। मराठा सेवा संघ अंतर्गत बहुजनांचं समाजीकरण करणारी ही एक संस्था आहे। मराठा सेवा संघाच्या 32 कक्षांपैकी संभाजी ब्रिगेड ही एक प्रमुख संस्था मानली जाते। मराठा समाजाबरोबर इतर बहुजन समाजाला एकत्र आणण्याचं धोरण ब्रिगेडचं आहे। प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कांसाठी चळवळीमार्फत लढा देत राहणं हे एक प्रमुख उद्दिष्ट। जेम्स लेन या लेखकावरती शिवराय आणि जिजाऊंच्या बदनामीचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता आणि या वादात पुण्यातल्या भांडारकर विद्या संशोधन मंडळाची त्यांनी तोडफोडही केली होती।